आणि आता माझ्या कामांच्या लिस्ट मध्ये हे एक काम ऍड झालंय, ते म्हणजे सरप्राईज तर अजूनपर्यंत ऑन आहे. कैरीला मी मीठ लावून ठेवले ऑलरेडी, त्यामुळे मला हे माहिती नाहीये की माझा चुकलाय का असाच असतो. आता मी हे सगळं एकत्र मिक्स करते पण ते होत नाही. गुड मॉर्निंग. आज आहे बुधवार आणि आज वीकडे आहे. खरं आज मी हाफ डे घेतलाय कारण आज संध्याकाळी आम्ही जाणार आहोत घरी, म्हणजे गावाला, कारण उद्या रामनवमी आहे आणि रामनवमीची सुट्टी मिळाली आहे. तर मग आम्ही एक्स्ट्रा सुट्ट्या टाकलेत आणि मग असा लॉंग वीकेंड प्लॅन केलाय. खूप दिवस झाला आम्हाला घरी जाऊन, म्हणजे आय थिंक आम्ही जानेवारीमध्ये गेलो होतो घरी, त्यानंतर आम्ही गेलोच नाहीये. म्हणून मग आता मी यावेळेस जायचा प्लॅन केलाय, सुट्टी घेतली आहे आणि घरी आम्ही सांगितलेलं नाहीये की आम्ही येणार आहे म्हणून. आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहे. ते एक्सपेक्ट पण करत नाहीत बिलकुल की आम्ही येणार आहे वगैरे, असं काहीच त्यांना आयडिया पण नाहीये. त्यामुळे त्यांची रिॲक्शन बघायची आम्हाला. संध्याकाळी आम्ही 4:30-5च्या आसपास निघणार आहे आणि मग आम्हाला पोहोचायला 10-11 वाजतील. मग आता ते झोपलेले असतील का जागे असतील आम्हाला माहिती नाही. मला आज खूप काम आहेत, म्हणजे हाफ डे घेतलाय मी. निघणार आहे तसं 4:30-5:45ला, पण हाफ डे ह्यासाठी घेतलाय कारण एकतर बॅग पॅकिंग केलेली नाहीये, बॅग पॅकिंग करायची आहे आणि थोडेसे मला नाचणीचे लाडू बनवायचे आहेत, जे की मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. तर मग ते मला घेऊन जायचं आहे घरी, म्हणून मग मला त्यासाठी पण वेळ लागणार आहे. आता थोड्या वेळाने ऑफिसचं काम आवरते आणि पटकन बॅग पॅकिंग करून घेते. सगळ्यात पहिला सगळं काही मला प्रॉपर घ्यायचं न विसरता. बुधवारचं पुण्यात खूप जास्त ट्रॅफिक असतं, मग पुण्यातून बाहेर पडायलाच खूप वेळ लागेल, म्हणून आम्ही जरा लवकर निघणार आहे ट्रॅफिकच्या अगोदर. म्हणजे 4:30-5:45ला निघलं ना, म्हणजे पुण्याच्या बाहेर 6-6:30पर्यंत पोहोचतं. आणि आता माझ्या कामांच्या लिस्टमध्ये हे एक काम ऍड झालंय, ते म्हणजे इस्त्री. कपडे इस्त्री नव्हते त्यामुळे मला इस्त्री करून ते पॅक करावे लागतात. आता मी नाचणीचे लाडू बनवायला घेतेय. आता मी हे सगळं एकत्र मिक्स करते पण ते होत नाही. मला असं वाटतं त्याला मिक्सरला करावं लागेल बारीक परत, आणि थोडंसं तूप टाकावं लागते, मग असं लाडू तयार होते. छान दिसतोय ना. A few moments later. आता जस्ट माझे लाडू बनवून झाले. जवळपास माझा 1 तास गेला कम्प्लीट लाडू बनवायला. तोपर्यंत मग मावशी पण आल्या, मग त्यांनी स्वयंपाक बनवलाय. लाडू तयार झालेत, भरलेत मी या डब्यात. तर मला असं वाटते मी टेस्ट केला पाहिजे. तसं तर मी थोडासा मग अशी केला टेस्ट, पण मला नाही आवडली टेस्ट. स्वीट झाला नाही आहे पहिली गोष्ट, खूप कमी स्वीट आहे आणि असं ते चिकटतं आहे. नाचणी मे बी अशीच असत असेल. कधी खाल्ला नाही आहे मी अगोदर नाचणीचा लाडू, म्हणजे दुसऱ्याने कुणी बनवलेला पण नाही खाल्लेला. त्यामुळे मला हे माहिती नाही आहे की माझा चुकलाय का असाच असतो. मला वाटत नाही माझा चुकलाय असं, कारण मी रेसिपीचा व्हिडिओ बघूनच रेसिपी बनवली आहे ही, पण मला इतकी आवडली नाही. खरं सांगायचं तर ज्या गोष्टी पौष्टिक असतात ना त्या टेस्टी नसतातच. त्यामुळं मला पण आवडलेलं नाही आहे. पण मला आता हा प्रश्न पडलाय की मी एवढे सारे बनवलेत, दिसतात का तुम्हाला, तर हे मी घरी घेऊन जाऊ की नको आईबाबांसाठी. तर माझा प्लॅन किंवा माझी जी इच्छा होती ती फेल झालेली आहे. मी नाही नेऊ शकणार कारण हे चांगलंच नाही लागत. म्हणजे लागतंय तसं, असं नाही की खाऊच नाही शकत, पण त्यांना नाही आवडणार. हा आता पौष्टिक आहे म्हणून खायचं जबरदस्ती म्हणून आपण हे खाऊ शकतो, पण टेस्टी नाही आहे हे. जेवणाचा टाईम झालाय दुपारचा आणि माझ्याकडे कैरी होती, मग मी तिला अशी छान कापून घेतली आहे. आता म्हटलं तिला छान अशी फोडणी द्यावी, म्हणून मी तेलात टाकली आहे मोहरी. त्याच्यात आता थोडंसं टाकणार आहे जिरा आणि मग टाकायची थोडीशी हळद, थोडंसं हिंग टाकायचं आणि मग टाकायचं लाल तिखट. अशी मी छान फोडणी करून घेतली आहे आणि आता ही मिक्स करायची त्या कैरीमध्ये. कैरीला मी मीठ लावून ठेवलं ऑलरेडी. सगळं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर. आता बघा मिक्स करायचं मस्त. कसली यम्मी दिसते बघा. आता माझी घरातली सगळी कामं आवरलेत आणि आता 3:30 वाजलेत. आता मी माझं आवरते, म्हणजे प्रीतम आला की लगेच निघता येईल. फायनली आता सगळं आवरलंय, प्रीतम आवरतोय. आता आम्ही निघतोय, 2च मिनिटात निघतोय. सगळे बॅग्स रेडी आहेत. निघालोय तर 2-3 दिवसासाठी, पण बॅग्स एवढे सारे झालेत. आलोय आता खाली, ठेवलंय सगळं सामान गाडीत. आता आता 4:49 झालेत आणि आता आम्ही बाहेर पडलोय आणि जाता जाता मी कॉफी घेतली आहे.
27 झालेत आणि आम्ही पोहोचलो आता तासगावमध्ये आणि इथे थांबणार आहे आता आम्ही जेवायला. साताऱ्याच्या पुढे आले की तासगाव म्हणून एक गाव आहे, तिथे हे रेस्टॉरंट आहे. आम्ही फर्स्ट टाइमच खाणार आहे इथे. बघूया आता कसं आहे जेवण. आम्ही ऑर्डर केलं आहे मटन मालवणी हंडी आणि त्यासोबत आले हा रस्सा आणि हे मटन सुक्का. ते वास तर खूप छान येते. बघूया टेस्ट कशी आहे. आणि सोबत ऑर्डर केले बटर रोटी. जेवण झालं आता आमचं. 8:24 झालेत आणि आता इथून आम्हाला पोहोचायला दाखवते 10:30चं अरायवल. 10:30पर्यंत पोहोचून जाऊ म्हणजे. बघूया आता आई बाबा झोपलेले असणार आहेत का जागे आहेत. त्यांना तर आम्ही काही फोन पण नाही केलेला अजून, त्यांचा पण नाही आलेला. तर सरप्राईज तर अजूनपर्यंत ऑन आहे. आम्ही इथे या हॉटेल वाडा चिरेबंदीला जेवलो. कधीच आम्ही या रोडवर जाताना कधी थांबत नाही शक्यतो जेवायला, घरीच जातो मोस्टली. पण आज आता आम्ही सरप्राईज देतो त्यामुळे आम्ही बाहेर खाल्लं. तर चांगलं आहे जेवण तसं, म्हणजे ओके होतं. इतकं पण असं काही बेस्ट पण नाही आणि वर्स्ट पण नाही, छान होतं जेवण. तासगावमध्ये पोहोचलोय आम्ही आणि हे आमच्या तासगावचं खूप फेमस असं गणपतीचं मंदिर आहे. हा 19 झालेत आणि आम्ही पोहोचलोय आता. आईंना फोन केला होता खरं त्यांनी काही उचलला नाहीये. बघूया आता त्यांची काय रिॲक्शन आहे. पुढे नशीब गेट तरी ओपन होतं. ,10:30 वाजले आम्हाला पोहोचायला. तर तुम्ही रिॲक्शन तर बघितलीच आईंची. खूप मजा आली आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायला. शॉक झाले तर त्यांना अजिबात एक्सपेक्टेडच नव्हतं की आम्ही येणार आहे वगैरे असं काही. तर हा व्लॉग आता मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.